नमस्कार, मी गणेश राटे स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आलो दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये, जिथे आर्ट फेस्टिवल भरवलं। आता हा आर्ट फेस्टिवल म्हणजे काय? त्या आर्ट फेस्टिवलमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली हत्यारं त्यांचं एक्झिबिशन भरलं आहे। शिवाय महाराजांच्या गडांचे जे फोटो आहेत ते फोटोज पण आहेत आणि अजून विविध कार्यक्रम आहेत। त्या कार्यक्रमाची रूपरेषा मी तुम्हाला देतो। या आर्ट फेस्टिवलमध्ये मित्रांनो एक गाण्यांचा प्रोग्राम एक आहे, आर्टिस्ट लोकांचा एक भाग केलेला आहे, जिथे ते लोक आर्ट प्रेझेंट करतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे खवय्यांसाठी आहे ना फूड फेस्ट पण केलेला आहे। असे 3 गोष्टी इथे सादर केलेल्या आहेत। पण 3 गोष्टी आहेत ना ह्या थोड्या डिस्टन्समध्ये वेगवेगळ्या पार्टमध्ये त्यांनी डिवाईड केलेल्या आहेत। तर सुरुवातीपासून कसं तुम्हाला जायचं आहे आणि कुठल्या लेनमध्ये तुम्हाला कुठली गोष्ट भेटेल हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो। तर पहिल्या कार्यक्रमासाठी जिथे आलो आहे मी आता, तो पार्क क्लबचा रोड आहे। त्या रोडवर आतमध्ये संगीताचा कार्यक्रम आहे, तो पहिला आपण आधी बघूया आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। चला, तर गाण्यांच्या कार्यक्रमाला जायच्या आधी सर्वात आधी पहिला मास्क लावून घेऊया, कारण अजूनही मास्क कंपल्सरीच आहे। तर मित्रांनो, जो गाण्यांचा कार्यक्रम चालू आहे तो अजून शॉर्टकट भाषेत सांगायला गेला, म्हणजे अजून सोप्या भाषेत जर सांगायला गेलं तर C4ला आहे, C4च्या चौपाटीला आहे। आणि कार्यक्रम मस्त एकदम चौपाटीच्या बाजूलाच घेतला, त्यामुळे गाण्यांचा आस्वाद घेण्याचा माहोल मस्त आहे एकदम। फार छान मराठी गाणी चालू आहेत। सुरुवात आम्ही इकडनं केली आहे। आता पुढचा टप्पा आहे तो बघूया पुढच्या टप्प्यात काय। तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतो काय काय आतमध्ये ते। त्या कार्यक्रमाची अजून एक जमेची बाजू जर सांगायला गेली ना, तर फक्त कार्यक्रमासाठी ही जागा म्हणजे मैदानात घेतलेलं नाही, म्हणजे मैदान कुठल्याही गोष्टीने अडवलेलं नाही। मैदानाच्या बाजूने जेवढ्या जागा आहेत, जेवढे हॉल्स आहेत, जेवढ्या मोकळ्या जागा आहेत, त्या मोकळ्या जागांमध्ये हा कार्यक्रम अरेंज केला आहे आणि व्यवस्थितरित्या एकदम अरेंज केला आहे, म्हणजे कुठेही गर्दी होणार नाही। आणि किती माणसं जरी आली तरी त्या सगळ्या माणसांना सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेता येईल। शिवाय दुसरी गोष्ट जर तुम्हाला सांगायला गेली ना, तर फक्त कार्यक्रम नाही तर अख्खं शिवाजी पार्क म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण मैदान रोषणाई करून सजवलेलं आहे वेगवेगळ्या लाईटिंगनी। बाजूने फिरताना पण एकदम मस्त वाटते लाईटिंग बघून। C4वरनं चालत जस्ट आम्ही पुढे आलो आहे, म्हणजे उद्यान गणेशाजवळ। आणि उद्यान गणेशाजवळ गर्दी आहे, कारण तिथे ढोल ताशा पथक चालू आहे, म्हणजे ढोल वाजवत आहेत, फार सुंदर वाजवत आहेत। आम्ही पण मागाशी जाऊन उभे होतो, पण जास्त वेळ तिथे काढला नाही, कारण बाकीचा कार्यक्रम फक्त 10 वाजेपर्यंत आहे आणि आम्हाला जास्तीत जास्त कव्हर करायचं होतं। मग आम्ही तिकडनं निघालो आणि आमच्या कार्यक्रमाला सुरुवात केली। तर मित्रांनो, मागाशी जो गाण्यांचा कार्यक्रम होता तो स्वरसागर म्हणून त्या गेटचं नाव होतं आणि स्वरसागरमध्ये होता। आणि आता आम्ही कलाक्षितिजला आलो आहे। हा कलाक्षितिजचा गेट आहे, जिथे आर्ट फेस्टिवल आहे, जिथे आर्टिस्ट लोकांची आर्ट प्रेझेंट केली आहे, तिथे आम्ही आलो आहे।
Ask him what is the reason. स्टोरी बोर्डिंग केलेली आहे सगळी ड्रॉइंगच्या माध्यमाने. इकडे काय इथे लहान मुलांना लहान मुलांना कॅनव्हास दिलेत आणि त्यांना क्रेयॉन्स वगैरे देऊन कलर्स आणि ड्रॉइंग्स करायला सांगितलेत. मस्त एकदम लाईव्ह अनुभव आहे त्यांना, चांगली गोष्ट आहे. आर्टच्या माध्यमातून सोशल मेसेजेस चांगले चांगले दिले आहेत. म्हणजे आपण जे वेस्टेजेस टाकतो त्याने निसर्गाला काय हानी पोचते त्याचे उदाहरण दिलं आहे आणि ते आर्टच्या स्वरूपात प्रेझेंट केलेलं आहे. अशी कल्पना आपल्याला संकल्पना आहे ना, म्हणजे कालाघोडा फेस्टिवलला पण बघायला येते. कसं असते, लोक फक्त बघतात पण ते प्रत्यक्षात आचरणात आणत नाहीत, म्हणून ही परिस्थिती येते. तर फार छान कल्पना आहे. एक ऑक्टोपस बनवलं आहे आणि पूर्ण वेस्टेजपासून बनवलं आहे. म्हणजे काय समुद्राची काय हालत होते आणि समुद्र जीवांची काय हालत होते त्याचं हे उदाहरण दाखवलं आहे. आणि त्याला जबाबदार कोण आहे, तर आपण स्वतः जबाबदार आहेत त्याला. ये कौन सी सेलिब्रेशन? बस बनवली आहे आणि सेल्फी पॉईंट पण आहे. दुसरं इंडियन क्रिकेट टीमचे लेजंड्स. हे बघा, वेस्टेजपासून काय काय नुकसान होते निसर्गाला त्याचं अजून एक उदाहरण त्यांनी दाखवलं आहे. कलेच्या मार्फत ट्री बनवलं आहे. PPE किट आहेत सगळे, सॅनिटायझर, प्लॅस्टिक्स. म्हणजे किती नुकसानदायक आहेत या गोष्टी निसर्गासाठी आणि आपणच त्याला कारणीभूत आहे. स्कल्पचर आर्ट आहे. आता हे स्कल्पचर जर तुम्ही बघितलात ना, तर हे फक्त एक स्टॅच्यू म्हणून कोणी बघू नका. तर या स्कल्पचरची जी डिटेलिंग आहे ना, ती खरी महत्त्वाची आहे. त्याची आर्ट म्हणजे कलाकाराची कला तिथे दिसून येते की त्याची डिटेलिंग, त्याची ॲनाटॉमी किती परफेक्ट बनवली आहे, हे महत्त्वाचं आहे. बघा, हे शिवाजी महाराजांचं चित्र बनवलं आहे. मस्त चित्र आहे. तुम्ही जवळून बघितलं ना, तुम्हाला कळेल हे चित्र कशापासून बनवलं आहे. हे आहेत ना, चहा आपण जे चहा पितो ना, त्याचे डिस्पोजेबल जे ग्लास असतात, त्या ग्लासापासून छत्रपती शिवाजी महाराजांची एक छान प्रतिमा बनवली आहे. या कलाकाराचं नाव पण इथे दिलं आहे, उल्हास नांद्रे. त्यांची ही कला आहे, फार सुंदर आणि भव्य आहे एकदम.
अजून एक चांगला मेसेज, प्लास्टिकचा गैरवापर आपल्याला किती नुकसानदायक ठरू शकतो त्याची अजून एक कलाकृती दाखवली आहे. स्कल्पचर आर्टची ॲनाटॉमी बघा, परफेक्ट एकदम. डिटेल पण मस्त आहे. आजूबाजूला स्टॉल्स पण आहेत. गोखले रोड, प्लाझा सिनेमा, टिळक ब्रिज, आपलं सिद्धिविनायक मंदिर, दादर फुल मार्केट, गोल देऊळ, आपली लोकल लाईफलाईन, कबूतरखाना, चर्च, दादर चौपाटी, शिवाजी मंदिर, स्वामी समर्थांचा मठ आहे आणि वरती छत्रपती शिवाजी महाराज मैदान. या एवढ्याशा जागेत संपूर्ण दादर प्रभादेवीचा आयकॉन्स म्हणजे जे फेमस प्लेसेस आहेत त्या सगळ्यांची चित्र ठेवली जातात. हे एक आर्ट फॉर्म आहे, पण ह्याची जी काय कॉन्सेप्ट आहे ना ते आपण त्या मॅडमकडनंच जाणूया. मॅडम तुमचं नाव काय? नीलाक्षी पवार. नीलाक्षी पवार. नीलाक्षी पवार. ओके, ॲक्च्युली ही काय कॉन्सेप्ट आहे कळली नाही. ॲक्च्युली आमचा सब्जेक्ट आहे क्वालिटी एज्युकेशन. आमच्या सब्जेक्टचं नाव आहे क्वालिटी एज्युकेशन. ओके. त्याच्यामध्ये आम्ही पेन्सिल्स तयार केल्या आहेत ज्या एज्युकेशनचा बेस आहे आणि प्रत्येक पेन्सिलवर कलर स्कीम घेऊन आम्ही एक सब्जेक्ट डिवाईड केला आहे आणि तो त्याच्यामध्ये कंपोजिशन करून ड्रॉ केला आहे आणि त्याच्या पेन्सिलसुद्धा तयार करून आम्ही उभ्या केल्या त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सब्जेक्ट्स आहेत इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, मेडिकल आणि ते प्रत्येक पेन्सिलवर त्याचा एक एक पार्ट आहे, एक सब पार्ट्स तुम्ही बघू शकता. लाईक आर्किटेक्चरमध्ये हे आहे मुघल आर्किटेक्चर, टेम्पल आर्किटेक्चर आहे, त्या साईडला इंडियन आर्किटेक्चर आहे, तसंच सायन्समध्ये इंजिनिअरिंग आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे. त्याच्या प्रत्येक सब पार्ट्स तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पेन्सिलचे दिसतील. ओके, हां मी फक्त पेन्सिल नोटीस केल्या, आत्ता नोटीस करतो तुम्ही काय बोललात ते. कम्प्युटर इंजिनिअरिंग. ओके, आर्किटेक्चर.
सांगितलेलं सब्जेक्ट दिलेला की प्रेझेंट करायसाठी? प्रेझेंटेशनसाठी वेगळे वेगळे सब्जेक्ट्स आहेत. त्यांच्याकडे क्वालिटी एज्युकेशन आहे, जसं आमचं सुद्धा क्वालिटी एज्युकेशन आहे. आणि दिस इज लाईक अ पेन्सिल सिटी वेअर प्रत्येक एज्युकेशनमधल्या पेन्सिल्स एकत्र उभ्या राहतात. आणि इथे तुम्हाला ही प्लेस सांगायची ते क्वालिटी एज्युकेशनचा रूम आहे आणि त्याच्यामध्ये या पेन्सिल्सची सिटी. थँक्यू. मुंबईची जान डबल डेकर बस बनवली आहे आणि ज्यांनी बस बनवली आहे आपण त्यांच्याशीच डायरेक्ट बोलू. तर तुमचं नाव काय? प्रसन्न वावळ. मी बाय प्रोफेशन आर्किटेक्ट अँड इंटिरियर डिझायनर. हां, खास असं बस बनवण्याची इच्छा का झाली तुमची? डबल डेकर बस ही आपल्या मुंबईची शान, सगळ्यांचं अगदी हृदयाच्या जवळ. त्याच्यामुळे ह्या डबल डेकर बऱ्याचशा स्क्रॅप करण्यात आल्या. आता हार्डली 2-3 रूट चालू आहे त्याचे. तर माझ्या डोक्यात आलं की ही बस पूर्ण म्हणजे लहान लहान मुलांना तर माहितीच नाही आता, आणि सिंगल डेकर आणि AC बसेसच चालू झाले. तर मी विचार केला ह्याची एक आपण एक मॉडेल बनवूया जेणेकरून लोकांना बघता येईल ते की अशी बस होती. आणि त्याच्यामध्ये जे काही डिटेल्स आहेत, बारकावे आहेत, ते मी सगळे कव्हर केले. तुम्ही आता आतमध्ये जर वाकून बघाल तर ते आतमध्ये रॉड्स वगैरे आहेत पकडायला, हँडल्स आहेत, वरती जायला स्टेअरकेस, म्हणजे जे डिटेल्स आहेत ते सगळे इन्कॉर्पोरेट केले. तर तुम्हाला एक मिनिट मी दाखवतो. आता डिटेल्स बघाल तर तुम्ही आता हे बॉनेट जे आहे हे पण ओपन होतं. आतमध्ये ॲक्च्युली मशिनरी असते, पण मी आता माझं हे लाईटचं सर्किट मी तिकडे टाकलेलं आहे जेणेकरून तो लुक आला की बाबा आतमध्ये मशीन्स आहेत. इकडे इमर्जन्सी एक्झिट असतो, कधी ॲक्सिडेंट झाला तर लोकांना बाहेर पडण्यासाठी हा मार्ग असतो, तो केलेला आहे. तुम्ही या बाजूने बघाल ड्रायव्हर्स केबिनमध्ये तुम्ही बघाल डॅशबोर्ड आहे, स्टेअरिंग व्हील आहे, स्टेअरिंग व्हीलवरती अशोक लेलँडचा लोगो आहे, गिअर बॉक्स आहे, हा दरवाजा ओपन केला की तुम्ही बघाल हॉर्न आहे. म्हणजे ईच अँड एव्हरी डिटेल जे आपण रिअल बसमध्ये बघतो तसंच आपण केलेलं आहे. फ्रंटला बघाल तुम्ही, फ्रंटला तुम्ही बघाल तिकडे वायपर आहे, हेडलाइट्स पण आहेत, हेडलाइट्स आहेत, इंडिकेटर, पार्किंग लाईट आहेत. परत हा बस स्टॉपचा खांबा आहे. मस्त. असं सगळं मी डिटेल्स केलेलं आहे. परत त्याच्यामध्ये एक ॲडेड अट्रॅक्शन म्हटलं तर तुम्हाला इकडे तुम्हाला ट्रामपासून ते आत्तापर्यंतच्या बसचे तिकीट्स तुम्हाला बघायला मिळतील, जे आता कुठेच बघायला मिळणार नाही. कारण की आता हे तिकीट्स बंद झाले. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवरती ते तिकीट्स येतात, ते ठेवल्यावरती त्याच्यावरची इंक उडून जाते, काहीही दिसत नाही, मग फक्त तो पेपरचा तुकडा होतो. हे जे तिकीट्स आहेत हे तर आम्ही पण बघितलेले नाही. हे ट्रामचे तिकीट आहे. तुम्ही बघाल आता बघा इकडे ट्राम आहे बघा, ही ट्राम इलेक्ट्रिक ट्राम आहे. तर अशा करून मी हा एक पूर्ण सेटअप तयार केला आहे की जेणेकरून लोकांना मी नॉलेज देता येईल की बाबा कसं होतं, काय कशी डबल डेकर होती. आणि लहान लहान मुलं, आणि मी मुद्दामून इकडे स्विचेस बाहेर ठेवले, लहान मुलांना येऊन त्यांना मी ऑपरेट करायला सांगतो, म्हणजे एक इंटरॅक्शन पण होतं. मग त्यांना पण आवडते की बाबा मला हात लावायला मिळाला, मला ऑपरेट करायला मिळालं, खुश होतात आणि जातात. एक मेमरी घेऊन जातात ते आपल्याबरोबर. अच्छा, तुमची अशी काय म्हणजे डबल डेकर तुम्हाला एवढी आवडीची आहे, म्हणजे त्याची काय अशी खास आठवण आहे तुमची? लहानपणापासून ॲक्च्युली माझं घर जे आहे ते मेन रोडवरती आहे. गच्चीत उभं राहून बसेस बघायचं, गाड्या बघायच्या, मग लहानपणापासून आवड आहे ती. आणि डबल डेकरमध्ये इतका प्रवास केला आहे. आणि ही पहिली जी सीट आहे फ्रंट सीटसाठी, जे धावत पळत जीव तोडून वरती पडायचं, पहिली सीट आमची पण सुपरमॅनच्या फिलिंग वाली सीट. सुपर. आणि आता सकाळपासून जेवढी पण माणसं आली त्यांनी मला हेच सांगितलं, ही सीट वरती बसायचा आनंद जो आहे तो म्हणजे कुठेच नाहीये. ती सीट अडवण्यासाठी खाली किती जागा मोकळी असू दे, पहिलं वर धावत जायचं आणि तिथे बसलेला असेल तिकडे उभं राहणार की कधी हा उठतो आणि कधी मी बसतोय. ऍक्च्युली दाखवतो तुम्हाला, म्हणजे आम्ही ज्या जागेबद्दल बोलतोय ही वरची या समोरच्या सीट, तिथे बसायचं आणि समोर विंडोत वाकून बघायचं, पूर्ण सुपरमॅनचा फील तुम्हाला येणार. छान कल्पना आहे, मस्त मांडलाय पण मस्त, छान एकदम. थँक्यू चांगली माहिती दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. फार सुंदर अशी माहिती दिली त्यांनी डबल डेकर बसबद्दल, म्हणजे जी आता रेअर झाली आहे बघायला. आम्ही तर खूप एन्जॉय केले त्या बसमध्ये. आणि पुढे अशी आता हे स्टॉल्स आहेत, प्रत्येक स्टॉलवर, पहिला स्टॉल आहे त्या स्टॉलवर आर्ट बोर्ड आहेत, कॅमलिंग्स आहेत आणि क्रेयॉन्सचे कलर्स वगैरे आहेत.
कॅनव्हास पेंटिंग. एक कॅनव्हास आहेत. कॅनव्हास आहेत सगळे. हो कॅनव्हास सगळे कॅनव्हास आहेत. सगळे कॅनव्हास आहेत. हे कॅनव्हास फ्रेम आणि कॅनव्हास बोर्ड आहे. अच्छा मी समजतो आर्टबोर्ड आहे म्हणजे. नाही नाही कॅनव्हास आहे सगळं. हे कॅनव्हास बोर्ड आहे, ते कॅनव्हास फ्रेम आहे डायरेक्ट. आणि हे कलर्स पण कॅनव्हासचेच कलर्स आहेत. कुठले कलर्स आहेत हे? वॉटर कलर यूज होतात त्याच्यात. वेगळे कलर असतात त्याच्यासाठी. ॲक्रेलिक आणि ऑइल. छान. कॅमलिन. अच्छा पुढचा स्टॉल बुक स्टॉल आहे आर्ट्सचा. आर्ट टेक्निक क्राफ्ट अँड आर्ट बुक. मगाशी आपण जे बघितलं द मावळा द बोर्ड गेम, तो ॲक्च्युली काय गेम आहे ना तो आपण बघून घेऊया. मी पहिल्यापासून सांगतो. सो छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. का कसं थांबायला होतं. जय कसं पटकन येतं. समोरचं म्हणून छत्रपती की आपण तेवढ्या जोरात जय म्हणतो का. एकदम शांतता येते ना. कोणी एकमेकांना प्रश्नच विचारत नाही का. याचं कारण हे की आपण मोठे जसे होत गेलो तसं आपल्याला ना डोक्यात रजिस्टर झाले की शिवाजी महाराज ग्रेट का हे विसरत झालं. आपण 150 वर्षाच्या गुलामीतून बाहेर आलेलो देश आहोत. आपण ज्यावेळी म्हणतो की मला आपला इतिहास माहिती आहे त्यावेळी आपण आपल्याला फसवतो आहोत. आपला इतिहास आपल्याला शिकवलाच गेला नाही, कळणार कसा. 80 वर्ष लोकांनी आयुष्य खपवली, एवढे ग्रंथ लिहिले. ते शोध ग्रंथ आपल्यातले किती जणांनी वाचले. अशी परिस्थिती आपल्या आराध्य दैवताबद्दल आपली आहे. जिथं आपण आपल्या मुलाचा हात दाबतो म्हणतो म्हण जय, तो म्हणाल की जय. आपण पार्कला नाव देऊ, आपण बुलेटवर राहायला काढू, शिवाजी महाराज की कोरडू घासा फुटेपर्यंत. पण त्यांनी महाराजांबद्दलचं प्रेम निर्माण होणार आहे का मुलांमध्ये. मुलांना महाराज कळावेत म्हणून माध्यमं कोणती आहेत. आपले दैवत नाव, या पार्कचं नाव आहे ना शिवाजी महाराज पार्क. का मुलांना कळण्यासाठी काय माध्यम उपलब्ध आहे. झिरो. कुठल्या काय मूवीज. ती तानाजीमध्ये दाखवतो ती तोफ आहे ना, तेवढ्या रेंजची बॅलिस्टिक मिसाईल 19व्या शतकात सापडली गेली, शोध लागला होता. 80% गोष्टी अतिरंजित. ते मूवीच्या सुरुवातीला सांगतात की आम्ही तुमचं एंटरटेनमेंट करत आहोत. शिकवणार कधी, इन्स्पायर कधी करणार आहोत. पावनखिंड अफलातून चित्रपट आहे पण एका घटनेवरती आहे. दिग्पालला 8 मूवीज काढायला लागतात तेव्हा कुठं त्याच्या 8 हिरो समोर येते. किती मोठं शिवधनुष्य आहे ते मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यम काय. हा सगळा जो पोकळी आहे शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांपर्यंत पोहोचण्याचा, ती भरण्याचा प्रयत्न हा बोर्ड गेम करतो. आणि जर मोठे खेळले तर आपल्याला शिवाजी महाराज कळतात, हा त्यांचा जो भ्रम आहे तो दूर करण्याचा बोर्ड गेम प्रयत्न करतो. मावळा हे बोर्ड गेमचं नाव आहे. शिवजन्मापासून राज्याभिषेकापर्यंत याच्यामध्ये 101 घरं आहेत. प्रत्येक घर हे महाराजांच्या आयुष्यात घडलेली घटना आहे. ही त्या क्रमाने दिली आहे ज्या क्रमाने घडली होती. तुम्ही हा प्रवास महाराजांचा एक मावळा बनून करता. आवडत्या रंगाचं टोकन घ्यायचं, शिवजन्म या पहिल्या घरावर ठेवून खेळायला सुरुवात करायची. ज्या घरांवर तुम्ही आहात त्या घटनांमध्ये तुम्ही आहात असा अर्थ होतो. तानाजी बघितलाय, तानाजींनी सिंहगड जिंकलं ते घर हे. तिथे तुम्ही लँड झाला त्याचा अर्थ काय झाला, तुम्ही तानाजींबरोबर त्या सैन्यात तुम्ही पण आहात. गड जिंकल्यावर काहीतरी बक्षीस मिळायला पाहिजे की नाही. या खेळाचं चलन आहे होन. चांगल्या घटनांवर आला तर तुम्हाला होन मिळतात, वाईट घटनांवर होन जातात, होन द्यावे लागतात. शिवजन्माला महाराजांच्या जन्माच्या वेळेस तिथं असल्याबद्दल प्रत्येकाला 2-2 हजार होन मिळतात. त्या सुवर्ण मुद्रा आहेत, प्रत्येक खेळाडूला मिळतात. इथून पुढचा प्रवास मात्र खेळाडूंनी करायचा आहे फास्यांच्या सहाय्याने. त्याच्यात 2 फासे आहेत. एक आहे नॉर्मल आपला साधा फासा आणि एक आहे मावळा फासा. हर हर महादेव म्हणून फासे टाकायचे. ह्याच्यावरती जेवढं दान येईल तेवढे तुम्हाला मिळतात कार्ड्स. आणि ह्याच्यावरती जेवढं दान येईल तेवढी घरं तुम्ही पुढे जा. ठीक आहे, हा नॉर्मल आहे. घरं पुढे जायचं आहे कार्ड्स. आता कार्ड्स काय तर शिवाजी महाराजांनी उभा केलेला स्वराज्य लढा एवढं दैदिप्यमान यश होऊ शकला याची 2 कारणं होती. महाराजांनी उभी केलेली माणसं आणि त्यांनी केलेलं फॉर्टिफिकेशन. दुर्गांना एवढं किल्ला हा आपला शब्द नाही, किल्ला बाहेरचा शब्द आहे. महाराजांनी काय दुर्ग वापरले. दुर्गांना एवढं महत्त्व काय, असं काय फरक पडतो डोंगरांचा. असं विचार कर, तू वरती आहेस, तुला वरून खाली दगड फेकून मारायचं आणि खालच्याला वरती दगड फेकून मारायचं. काय सोपं, वरून खाली मोठा दगड सरकवला, विषय संपला. छोट्या सैन्याच्या
बरोबर असताना मोठ्या सैन्याविरुद्ध स्वतःला वाचवायचं असेल तर दुर्ग महत्त्वाची आहेत हे महाराजांना आधीच कळलं होतं. सो यात तुम्हाला असे 10 दुर्गांची तुम्ही केअरटेकर बनता. तानाजी माहिती आहे ना, तसे 20 स्वराज्य योद्धे इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी 20 स्वराज्य योद्ध्यांना चेहरे द्यायचा प्रयत्न केला. तानाजी मूवीमुळे माहिती आहे का, सिंहगड जिंकल्यामुळे, सिंहगड जिंकल्यामुळे राईट. बापूजी मुदगल देशपांडे नावाचे एक वीर होते ज्यांनी तानाजीच्या आधी 3 वेळा सिंहगड जिंकला. तानाजीचं घर जिंकल्याचं घर हे, आपण सिंहगड इथे जिंकला. तानाजी पडले म्हणून सिंहगडाचं नाव सिंहगड झालं, बरोबर. गडाला पण सिंह गेला. कितीतरी डॉक्युमेंट सापडले की आधीच त्याला सिंहगड पण नाव. इतका आपला जाज्वल्य इतिहासाबद्दलचं अभ्यास, इतके आपल्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी शिकवल्या जातात. मग अस्सल इतिहास तुम्हाला हा खेळ खेळता खेळता कळतो. आता हे स्वराज्य योद्धे आणि हे दुर्ग तुम्हाला साथ देतात. कशी देतात साथ, तर हे लावून घ्यायचे. आता मला 2 पडले त्याच्यावरती, मी 2 घरं पुढे चाललो. मी कुठं पोहोचतो, मी रायरेश्वराच्या शपथेवरती पोहोचतो. महाराजांनी शपथ घेतली तिथे मी आहे. महाराजांनी शपथ घेतलेल्या ठिकाणी आल्याबद्दल मला मिळतात बँकेकडून 500 होन, ठीक आहे. पण मला एक कार्ड पण मिळू शकतं, तर मी दुर्ग किंवा मावळा काही घेऊ शकतो. आता मी घेतला बाजी पासलकर. आता मी एकटा नाही आहे, माझ्यावर बाजी पासलकर आहेत. मग बाजी पासलकरांच्या कर्तृत्वाची घरं यात दिलेली आहेत. 3, 13, 14 या सगळ्या प्रवासात या घटनांमध्ये बाजींचं कर्तृत्व होतं, ठीक आहे. इथं आल्यावर माझा फायदा होणार आहे आणि समोरच्याला मला काहीतरी त्याच्याकडनं मला मिळू शकणार. कसं, तर मला तर 2, 3, 3ऱ्या नंबरच्या घरावर आहे ना, इथं 3 नंबर आहे. सो बाजी पासलकर रायरेश्वराच्या शपथेचे तिथं होते. मग महाराजांच्या शपथविधीला बाजी होते आणि बाजींचं कार्ड माझ्याकडे, मी तिथं आलोय. मी हे कार्ड बँकेला दाखवलं, आउट ऑफ रिस्पेक्ट फॉर बाजी मला 200 होन मिळणार, ठीक आहे. तू खेळतोयस आणि तू इथे आलास, तुला बँक देईल 500 रायरेश्वराच्या शपथेमध्ये. मी तुला दाखवेल बाजींचं कार्ड, तुला तुझ्या 500 मध्ये 200 मला द्यावे लागेल. सो खेळता खेळता कोणता वॉरियर कुठं लढला, कोणत्या दुर्गावर काय घडलं. म्हणजे आता संभाजी महाराज जन्माच्या घरावर मी आलो, मला 400 होन मिळतात आनंदाच्या ठिकाणी आल्याबद्दल. आम्हाला दाखवतो पुरंदरचं कार्ड, मी त्याला 200 देतो. एस्टॅब्लिश होऊन जातं की पुरंदरावर संभाजी महाराजांचा जन्म झाला. खेळता खेळता इतिहास कळतोय. तुम्ही कोकण मोहीम जिंकताय, 1000 होन मिळतात आणि अफजल येतो, मग पैसे द्यावे लागतात. द्यायला लागलं की कळतं, यारे यारे चांगलं नाही झालं. शाहिस्तेखान 3 वर्ष पुण्यात होता. 1000 होन ज्यावेळी त्याला देऊन तुम्ही पुढे जाता त्यावेळी कळतं, अरे एवढ्या कष्टाने कमवले होते यार, गेले त्याच्या इथे. पुरंदरची ज्यावेळी तह झालं त्याचे 2000 होन द्यावे लागतात. एकदा खेळल्यानंतर पुढच्या वेळी तिथे येईस तर माणूस आधीच थकतो, अरे यार आता पुरंदरचा तह आहे, माझे 2000 जाणार. ही जे आहे हे खेळता खेळता डेव्हलप होत जातं. आणि स्वराज्य लढा म्हणजे कुठली परिकथा नव्हती, महाराज म्हणजे मुजरा, महाराजांचे सगळे फॅन, असलं नव्हतं. किती मोठा धगधगता यज्ञ होता. हे खेळता खेळता हा खेळ समजून जातो. आता तुम्हाला सिक्वेन्स कळला, मावळे कळले. आता पण प्रॉब्लेम काय आहे, आपण दोघं मावळे, तू आदिलशाहकडे नाहीस का, नाही की नाही. आपण महाराजांसाठी लढतोय, मग आपण एकमेकांविरुद्ध लढतोय का, आपण एकमेकांसाठी महाराजांसाठीच लढतोय. ऑब्जेक्टिव्ह काय खेळाचं, होन मिळतात, दुर्ग मिळतात, मावळे मिळतात, सगळं गोळा करायचं, राज्याभिषेकाला यायचं आणि महाराजांच्या चरणी अर्पण करून टाकायचं. जो जास्त अर्पण करेल त्याला महाराजांच्या राज्याभिषेकात सन्मान होणार आहे, त्याला मिळणार आहे हा बॅच. मग प्रत्येक घटनेचा कॉन्टेक्स्ट या पुस्तकात दिलेला आहे. तुझं वय काय, 9 वर्ष. ड्रेस हे 2 नंबरचं घर आहे ना, इथं महाराजांचं लग्न झालं होतं सईबाईंची. त्यांचं वय काय होतं माहिती का, 10. पुढच्या वर्षी. मग एवढा मोठा राजा एवढ्या लहानपणी लग्न का करायचं. सईबाई कोण होत्या, पलटण काय होतं, ते संस्थान. अख्खा फेस्टिवल फिरलो मित्रांनो, पण महत्त्वाचं जे वाटलं या गेमजवळ मी थांबलो आणि शेवटी तो गेम मी घेतला. म्हणजे आज ती काळाची गरज झाली आहे की नवीन पिढीला आणि नवीन मुलांना इतर कुठल्याही गोष्टी अडकवण्यापेक्षा या खेळामार्फत जर आपला इतिहास कळत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता आम्ही फूड फेस्टजवळ आलो आहे. तर फूड फेस्टच्या इथे तुम्हाला ऑर्केस्ट्रा पण ऐकायला भेटणार आहे लाईव्ह. म्हणजे पेटपूजा करता करता तुम्ही गाण्यांचाही आस्वाद घेऊ शकता. गर्दी बघा किती आहे आणि इकडे लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू आहे. नॉनव्हेज आयटम दोन्ही आहेत.
आगरी कोळी स्टॉल पण आहे. व्हीपी क्रॅब आयटम. तर फूड फेस्टिवलला गेलो. जास्त वेळ थांबलो नाही, थोडाच वेळ थांबलो. खूप गाणी बिणी चालू असल्यामुळे गर्दी पण खूप होती आणि जरा गोंगाट जास्त वाटत होता. त्याच्यामुळे आम्ही थोडक्यातच पेटपूजा केली आणि निघून आलो. तर आतमध्ये तुम्हाला भेळ आहे, व्हेज नॉनव्हेज तंदूर भरपूर आयटम आहेत. आपला आगरी कोळी मेवा पण आहे, तोही तुम्हाला आस्वाद घ्यायला येईल. तर आम्ही तिथे काय खाल्लं, आम्ही तिथे एक युनिक गोष्ट दिसली, ती ट्राय केली आम्ही. एक गल्ली किचन म्हणून एक कॉर्नरला दुकान आहे, म्हणजे स्टॉल आहे. तिथे बाव म्हणून एक आयटम होता, फार छान वाटला. आम्ही चिकन बाव खाल्ला, मस्त होता. आणि आता बाहेर पडलो कारण 10 वाजत आलेत आणि आता कार्यक्रम संपायची वेळ आली आहे. तर आणि आमचं शूट करायचं पण भरपूर राहिलं. तर आम्ही विचार केला जास्त वेळ थांबून तिथे काय फायदा नाही. आम्ही निघालो आणि उरलेला जो आता प्रोग्राम आहे म्हणजे शस्त्रांचा शिवाजी महाराजांच्या तो आणि गड किल्ल्यांचे फोटोज ते बघूया आणि मग निघूया. हे बघा इकडे समोर महाराजांच्या काळातली म्हणजे त्यांची शस्त्रास्त्र आहेत, सगळी हत्यारं. आणि हे शस्त्रास्त्रांची जी वॉल बनवली आहे त्या वॉलच्या बाजूलाच अजून एक वॉल आहे जे मेन रोडला लागून आहे. तिथे संपूर्ण गडकोटांचे फोटोज आहेत. मित्रांनो, एकंदरीत असा होता हा आर्ट फेस्टिवल. हा आर्ट फेस्टिवल 25, 26, 27 3 दिवस आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत आहे. आणि इथे अजून एक गोष्ट सांगायची झाली तर पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. तर तुमच्या गाड्या आणाल, बाईक आणाल तर केअरफुली पार्क करा. इथे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, गाड्या उचलत आहे. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.